रामबंधू पापड मसाला। सर्व उन्हाळा निघून गेला आणि आता आम्ही पापड बनवतोय। तर काल रात्री आम्ही गेलो होतो किराणाला, तर किराण्यामध्येच रामबंधूचं पॅकेट आणलं आणि बऱ्याच वस्तू आणल्या नवीन नवीन। डीमार्टमध्ये गेलो होतो तर तिथे मला हे चिमट्याचं पॅकेट दिसलं। जसे की आपण अशा पिशव्या असतात ज्या फोडून ठेवतो, त्याच्यामधून फोडल्यानंतर ते पॅक होत नाही, तशाच राहतात। आपण डब्यात भरतो पण डब्यात भरल्यानंतरही त्याचा जो काही सुगंध असतो किंवा जी टेस्ट असते ती निघून जाते, कारण की ती पॅकेट व्यवस्थित पॅक केल्या जात नाही। त्यासाठी हे मी चिमटे आणले, मला तिथे दिसले। मीनूला म्हटलं चल आपण घेऊया, मीनू बोलली घेऊन टाक, कामातच येतात ते। तर हे छोट्या साईजचे आहेत, जशी म्हणजे पॉलिथिन राहते, जसं पॅकेट राहते त्या हिशोबाने। तर मी आता पहिला तुम्हाला दाखवते कसं लावायचं कसं नाही। खाली मीनू बसलेली होती, मीनूला विचारलं की तुम्हाला मदत करणार आहेस का, तर ती बोलली नाही, कारण की तिची ड्युटीसुद्धा आहे। परत अकोल्यातच ड्युटी लागल्यामुळे ती जेवायला आलेली होती। तर इथे मी थोडासा सोंडा गेला, जे मी एकटी करेल तेवढाच। काय आहे ते? बॅग क्लिप, ब्लॅक किपर, बॅग बॅग क्लिप, ब्लॅक किप, बॅग 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 असते ना, बॅग क्लिप क्लिप, ब्लॅक ची किप आहे का ती? हे 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 ना, हे याचं आहे लावायला। आता मी तुम्हाला दाखवते काय आहे। आणि हा मला शहाणा सांगतोय की बॅगची क्लिप आहे। हे असं जे आपण पॅकेट फोडतो त्यानंतर त्याच्यातली हवा वगैरे जाते, तर त्यासाठी ही क्लिप आहे। तर बघा याची लावायची, म्हणजे याच्यामधला वारा वाज काहीच निघून जाणार नाही। एक तर आधीच आपलं डोकं खराब झालेलं असतं, त्यामध्ये मुलं येतात आणि ते अजूनही त्याहीपेक्षा डोकं आपलं खराब करतात। इथे माझ्या मुलाचं माझ्यासोबत तेच चाललेलं आहे, माझं डोकं खराब करायचं। असंच होतं माझं, करायला जाते मी काय नको ते म्हणतच काय। तिकडे तोडून घेता बिगार होत नाही आपल्या। चम्मा लागल्या ना तिथे, चम्मा चम्मा बोले। हाय प्रभु, क्या बोल दिया तुमने? क्या हुई? ये ऐसा मत बोला। चम्मा चम्मा बोले। चम्मा 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 चोले। काय पीठ आहे, निघायला तयार नाहीये, इतकं चिकट, उडीदाचं चिकट झालंय। मगाशी मुलं मध्ये मध्ये करत होते, त्यामुळे पाणी जरा याच्यात जास्तच पडलं, त्यामुळे जो आटा आहे तो खूपच पातळ झाला आणि नुसता चिकट झाला। मी करायला जाते काय आणि ते होते उलटच। नेहमी माझ्यासोबत असंच घडतं आणि अशा याच्यावरून मला नेहमी माझी जाऊ म्हणते मन नसलं तर माणसाने करावंच नाही, पण आता यांना कोण सांगेल, माझे मनही जरी असलं तरी ते गडबड घोटाला होतं। पण मी अशी आहे, कितीही माझ्याकडून काही बिघडलं तरी त्याला व्यवस्थित करणारच। आणि थोडं थोडं पीठ टाकून मी जो पातळ झालेला उंडा होता तो मी घट्ट केलाय, कारण मी एकटीच बनवणार आहे, त्यासाठी थोडीशी लोई घेतली, जेवढं होतं तेवढंच करायचं। तर आता आवडधोबड जो आटा आहे मी मळून घेतलाय, आता मी डब्यात ठेवणार, 1 तास याला मुरू देणार आणि हा मुरायला आहे मी उन्हामध्ये ठेवणार। बघा घाम, तिला थोडं तर माझी मम्मी काही खायला नाही। तर पीठ नरम व्हायला 1 तास लागणार होतं। त्या 1 तासाच्या आधी मी पहिला माझ्या मुलीला आहे ते सर्वात आधी झोपवलं, कारण मला माहिती आहे ती मला अजिबातच काही करू देणार नव्हती। ते पापड तर बनलेच नसते, त्या पापडचा चुरा झाला असता, म्हणून मी ते सर्वात आधी पहिलं काम केलं। 1 तासानंतर आपला उंडा जो आहे तो मस्त मुरलाय। पापड लाटायसाठी जेही साहित्य लागते किंवा वाळवण्यासाठी पण जे साहित्य लागते ते सर्व साहित्य मी इथे घेऊन आले। आर्यन बघतोय इथे मोबाईल आणि मी करते इथे माझं काम।
अर्धे जास्त पापड जे आहेत माझे बनवून झालेले होते, फक्त थोडेफार राहिले. तेवढ्यातच बिट्टू उठली आणि हॉलमध्ये येऊन बसली. एवढे झालेत आणि जे बाकीचे सुकलेले आहेत ते मी ते झाकून ठेवलेले आहेत. बिट्टूच्या पप्पांनी आणलाय रसगुल्ला. रसगुल्ला खायसाठी बिट्टू बसलेली आहे पप्पाजवळ. यांचं चालू आहे डब्बा फोड. 1 2 3 आणि मी 1 4 असे आम्ही चारही लोक हॉलमध्ये मोबाईल घेऊन बसलेलो होतो. पण आता मी ब्लॉग करत आहे. त्याच्या आधी मी पण मोबाईलच बघत होती. स्वयंपाक सोडून इथे मोबाईल घेऊन बसलेला हो कधीच. ये खूप वेळ बसून अर्धा 1 तास आता आम्ही डिसाईड केलंय. होता अंड्याची भाजी आणि हा टाकलाय मी भात.